आता उत्तम पुस्तक पारितोषिकाचं वितरण होईल. त्याविषयी माहिती देतील प्राध्यापक भालचंद्र भेंडे. उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने अर्थात सायन्स फीचर्स यांनी पुरस्कृत केलेले हे पारितोषिक मराठीतील विज्ञान विषयक पुस्तकाला 2020 सालापासून दिले जाते. हे स्पर्धेचे 5वे वर्ष असून यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके पात्र होती. स्पर्धेसाठी आलेल्या पुस्तकातून नियमानुसार 16 पुस्तके वैध ठरली. यासाठीच्या परीक्षक समितीमध्ये प्राध्यापक भालचंद्र भेंडे, श्रीमती मृणालिनी साठे व डॉक्टर शिरीष पाठारे, वैज्ञानिक अधिकारी होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्र यांचा समावेश होता. या समितीने प्राध्यापक मिलिंद वाटवे लिखित आणि राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या कट्टामुळे या पुस्तकाची निवड केली आहे. हे पारितोषिक ₹1000 व प्रमाणपत्र या स्वरूपाचे आहे. पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्राध्यापक मिलिंद वाटवे यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे पारितोषिक प्रदान करावे अशी विनंती परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक जयश्रीराज जोशी यांना करतो. आणि आपण पुस्तकाविषयी थोडीशी ओळख करून दिली श्रोत्यांना. तर मराठीवर विज्ञान विषयक लेखन समृद्ध आहे. आपण सगळ्या भारतीय भाषांचा विचार केला तर तमिळ, बंगाली, मराठी या भाषांमध्ये विज्ञानाबद्दल खूप जास्ती लिहिलं. हिंदीपेक्षा सुद्धा जास्ती या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. मला स्वतःला मराठीमध्ये विज्ञानाविषयी बोलायला, लिहायला आवडतं. मी स्वतः मराठी शाळेत शिकलो पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये. माझं इंग्रजी अजूनही सदाशिव पेठी इंग्रजीच आहे. सगळ्या जगामध्ये फिरलो. श्रोत्यांमध्ये 3-4 नोबेल लॉरिएट बसलेले आहेत. अशा ऑडियन्स समोर सुद्धा बोललो धडाकून. भाषेचा कुठे कधी काही प्रॉब्लेम आला नाही. आपल्याला असं दिसतं की अनेक जपानी चांगले चांगले शास्त्रज्ञांची व्याख्यानं मी ऐकली आणि माझ्या असं लक्षात आलं की इंग्रजी भाषेला काही व्याकरण असतं आणि त्याच्यामध्ये कर्ता कर्मक्रिया क्रियापद असतं अशी अंधश्रद्धा न बाळगता ते बोलतात आणि म्हणजे त्यांना काय म्हणायचं हे सगळ्यांना समजतं. त्यामुळे एक कुठेतरी आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे जो जगात सगळीकडे नाही आहे वास्तविक, पण आपल्यामध्ये आहे आणि तो आपण कमी केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. नुसतं एवढंच विज्ञान मराठीत आणण्याचा नुसता एवढाच हेतू नाही. म्हणजे ते सामान्य माणसापर्यंत पोचावं वगैरे हा हेतू बरोबरच आहे, त्यात काही शंका नाही. पण मला नेहमी भाषेविषयी एक वेगळी गोष्ट जाणवत आली आहे. प्रत्येक भाषेची एक विचार पद्धत असते आणि एका भाषेतली गोष्ट जशीच्या तशी दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करता येत नाही. मराठीची एक वेगळी विचार पद्धत आहे. तशी प्रत्येक भाषेची एक संस्कृती असते, त्याची एक मायथॉलॉजी असते आणि विज्ञानामध्ये मायथॉलॉजी फार महत्वाची आहे. याचं कारण असं की अनेक कल्पना या मायथॉलॉजीमधून येत असतात. त्या केमिस्ट्रीतली केक्यूलची गोष्ट माहिती आहे आपल्याला. त्याला केव्हा तरी स्वप्नामध्ये दिसलं की तो साप, म्हणजे ही कल्पित गोष्ट आहे. पण या कल्पित गोष्टीवरनं एक नवीन सिद्धांत निर्माण झाला. एक पूर्ण म्हणजे कुठेतरी कल्पनाशक्ती ही खूप महत्वाची असते. विज्ञानामध्ये 2 सरळ गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याच्या काही पद्धती आहेत. हायपोथेसिस कसं मांडायचं, टेस्ट कसं करायचं, संख्याशास्त्र कसं लावायचं, एक्सपेरिमेंटल डिझाईन कसं असलं पाहिजे, त्याच्या नॉर्म्स आहेत, त्याच्या पद्धती आहेत. पण नवीन प्रश्न कसा विचारायचा, नवीन कल्पना कशी सुचते, नवीन हायपोथेसिस कसं जन्माला यायचं, याच्या कोणत्याही पद्धती नाही. हे तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. हे इट इज अन आर्ट. म्हणजे विज्ञानाचा निम्मा भागासाठी मेथड्स असतील, दुसऱ्या निम्मा भागासाठी काही मेथड्स नाही, काही फॉर्म्युले नाही. हे तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. आणि माणसाची कल्पनाशक्ती ही लहानपणापासून आपण ज्या प्रकाराने गोष्टी ऐकतो, ज्या प्रकाराने एकमेकांशी बोलतो, ज्या
प्रकारे शिकतो त्याप्रमाणे आपली कल्पनाशक्ती निसर्गामध्ये आपण जे काही ऑब्झर्व करतो त्याप्रमाणे आपली कल्पनाशक्ती डेव्हलप होत असते. त्यामुळे हे निम्म विज्ञान ही कला आहे आणि उरलेल्या निम्म विज्ञानामध्ये मेथॉडॉलॉजी आहे. हे दोन्ही जर काही एकत्र नसतील तर ते विज्ञान होत नाही. आणि ही जी कल्पनाशक्ती आहे त्याच्यामध्ये भाषेचा खूप प्रभाव असतो. याची फक्त 2 उदाहरणं मी देणार आहे, विशेषतः मराठीशी संबंधित असल्यामुळे. जीवाणूंमध्ये हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की त्या पेशी असतात, त्या प्रोकॅरियोटिक असतात, मग त्या एका पेशीच्या 2 पेशी होतात वगैरे वगैरे. तर जेव्हा एका पेशीच्या विभाजनाने 2 पेशी होतात त्यावेळेला त्या दोन्ही पेशी तरुणच असल्या पाहिजेत ना. म्हणजे बॅक्टेरियांमध्ये म्हातारपण असणं शक्यच नाही, कारण परत जेव्हा जन्माला येतात तेव्हा 2 तरुण पेशी जन्माला येतात. या गोष्टीला साधारणपणे 2005 साली एक फटका मिळाला. तर फटका असा की एका फ्रेंच ग्रुपने असं दाखवलं की जरी एका पेशीच्या 2 पेशी होत असल्या तरी एक दुसरीपेक्षा म्हातारी असते, एक तरुण असल्याने एक म्हातारी असते. ओके, म्हणजे काय असतं तर त्या पेशीमधले जी काही प्रोटीन्स असतात ती प्रोटीन्स कालांतराने थोडी डॅमेज होतात, त्यांचा फोल्डिंग पॅटर्न बदलतो, कुठेतरी ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतो. ओके, आणि त्यामुळे ती जुनी प्रोटीन हळूहळू कामातून जातात, नवीन प्रोटीन बनवणं चालूच असतं. आता जेव्हा एका पेशीच्या 2 होतात त्यावेळेला ही नवीन आणि जुनी प्रोटीन ही एसिमेट्रिकली डिव्हाइड होतात. म्हणजे एका सेलकडे जास्ती नवीन प्रोटीन जातात, एका सेलकडे जास्ती जुनी प्रोटीन्स राहतात. आणि मग ती जुनी प्रोटीन्स ज्यांचं फोल्डिंग बिघडलेलं असेल ती कुठेतरी ॲग्रेट होतात. जशी कचरा कुंडी असावी तसं त्या कचरा कुंडीसारखं त्या जुन्या मोडक्या तोडक्या प्रोटीनचं कचरा बनतो, तो एका पेशीमध्ये राहतो. आणि त्यामुळे एक पेशी दुसऱ्या पेशीपेक्षा म्हातारी असते आणि त्यामुळे तिची पुढची वाढ जास्ती संथ होते, जी तरुण असते त्याची पुढची वाढ जोमानी होते. हे सगळं त्यांनी संख्याशास्त्राविषयी दाखवलं. मग ह्याच्यावरती माझ्याकडे त्यावेळेला मुंबईच्याच 3 मुली रुईया कॉलेजच्या समर ट्रेनिंगसाठी आलेल्या होत्या. तर त्यावेळेला हा विषय निघाला. मग आम्ही त्याच्यावरती विचार केला आणि मग आम्ही त्याच्यावरती एक थिओरिटिकल मॉडेल डेव्हलप केलं. ती सगळी गोष्ट काय मी आत्ता सांगत नाही, पण ते मग खूप चांगल्या ठिकाणी ते प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्हणून एक खूप चांगल्या दर्जाचं जर्नल समजलं जातं. तिथं या 3 मुलींनी फक्त समरमध्ये 3 आठवडे केलेलं काम तिकडे प्रसिद्ध झालं. पण या सगळ्या डेटामध्ये आम्हाला एक जाणवत होतं की ही जरी खरं असलं तरी डेटामध्ये असं दिसतं की अधूनमधून उलटं होतं. म्हणजे केव्हा तरी जी पेशी तरुण असायला पाहिजे तीच संथ होते आणि जी म्हातारी असणं अपेक्षित आहे की अचानक वेगाने वाढू लागते. तर हे असं का होतं, तर असं का होतं याचं एक संभाव्य कारण मग नंतर आम्ही त्याचा विचार केला, ते एक हायपोथेसिस म्हणून प्रसिद्धही केलं. पण तेव्हा मला असं वाटलं की अरे जगात एवढे लोक या विषयावर काम करतायत, त्यांच्या डोक्यात न आलेली गोष्ट आपल्या डोक्यात कशी आली. मग स्ट्राईक झालं की केव्हा तरी लहानपणी ती ययातीची गोष्ट वाचलेली आहे की बापानी आणि पोरांनी आपलं वय एक्सचेंज केलं, तो बाप तरुण झाला, पोरगा म्हातारा झाला. हे कुठेतरी डोक्यामध्ये होतं. प्रत्यक्षात रिसर्च पेपर लिहिताना आम्ही ययाती हा शब्द वापरलाय आणि त्या ययातीच्या गोष्टीमुळे कधी कधी या पेशींमध्ये त्या जुन्या प्रोटीन्सची पोझिशन बदलते. याचं कारण असं की मेम्ब्रेन फ्लुइड असतं, प्रवाही असतं, ते घट्ट नसतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रवाह असतात. ह्याच्यामध्ये विथ अ स्मॉल प्रोबॅबिलिटी ती म्हातारी सेल तरुण होते आणि तरुण म्हातारी होते. आणि हे जर का तुम्ही इन्कॉर्पोरेट केलं तर आधी एक्सप्लेन न झालेला डेटा एक्सप्लेन होतो. हे आम्ही दाखवू शकलो. ह्याच्या मागे कुठेतरी ती तिची गोष्ट ऐकलेली होती. ही अशी कल्पनाशक्ती आपल्याला उपयोगी पडत असते आणि त्यामुळे विज्ञानामध्ये भाषांची विविधता जेवढी वाढेल तेवढी ती विज्ञानाला चांगली असणार आहे. सगळ्यांनी इंग्रजीतच लिहिलं पाहिजे असं काही बंधन नाही. त्यामुळे इंग्रजीतून मराठीत विज्ञान आणायचं आहे तर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, हे गोष्ट बरोबरच आहे. त्याबद्दल काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या बद्दल माझ्या मनात प्रेम आदर आहे. पण एवढं पुरेसं नाही आहे. मराठीमध्येच नवीन विज्ञान निर्माण झालं पाहिजे.
तुम्ही मराठीत विचार केला तर तुम्हाला जे सुचेल ते इंग्रजीत विचार करून सुचणार नाही. मी अनेक बाबतीमध्ये अनेक प्रोजेक्टमध्ये आदिवासींबरोबर शेतकऱ्यांबरोबर काम केलेलं आहे आणि माझ्या असं लक्षात आलं आहे की शेतकऱ्यांबरोबर बोलताना एकदम काहीतरी नवीन स्ट्राईक होतं. ते आपण कधी आपल्या थिअरीमध्ये पाहिलेलं वाचलेलं ऐकलेलं नसतं. मग लोक जे म्हणतात ते खरं असतं नाही, पण ते त्यांच्या अनुभवाचं असतं. त्यामुळे किमान एक हायपोथेसिस म्हणून लोकांच्या मधून जे येतं त्याचा विचार झाला पाहिजे. मग आपण ते तपासून पाहिजे. लोकांनी म्हटलं म्हणून आपण ते मान्य करायचं असं नाही, पण त्याच्यामधून नवीन हायपोथेसिस येतात. शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना, विदर्भातल्या शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना असंच एक नवीन हायपोथेसिस जन्माला आलं. त्याच्यावरती मग आम्ही त्या शेतकऱ्यांच्या मदतीनेच प्रयोग केला असा की डेटा शेतकऱ्यांनी, प्रॉब्लेम तुमचा आहे की नाही, प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे की नाही, याच्यावरती कोणीही संशोधन करताना तुम्हाला दिसत नाही. त्याची कारण सांगतो. मग याच्यावर संशोधन कोण करणार? तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही संशोधन करायचं. मी थोडीफार मदत करेन. तो डेटा कसं, पण तो तुम्ही डेटा ठेवायचा आहे, तुम्ही नोंदणी करायची. मग शेतकऱ्यांमध्ये आता सगळीकडे शिक्षण पोहोचलंय. त्यांची पुढची जनरेशन शाळा कॉलेजमध्ये गेलेली आहे. कारण प्रत्येक घरामध्ये कोणीतरी सुशिक्षित आहे. त्याचा उपयोग करून, थोडाफार मोबाईल फोनचा उपयोग करून आम्ही शेतकऱ्यांचा डेटा शेतकऱ्यांनीच ठेवायचा. त्याच्यावर गणित मांडण्याचं काम तुम्हाला जमणार नाही, कदाचित ते गणित आम्ही मांडू, पण तो डेटा ठेवण्याचं काम तुम्हीच करायचं. असं सगळं करून आम्ही एक प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालं. संशोधन कोणी केलं होतं? शेतकऱ्यांनी. त्यातले काही जण आमचे बहादर होते, लिहिता पण येत नव्हतं. पण संशोधक होण्यासाठी कुठल्याही डिग्रीची आवश्यकता नाही, कुठल्याही फॉर्मल ट्रेनिंगची आवश्यकता नाही. ज्याच्या मनात प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा विचार करण्याची, साधक बाधक विचार करण्याची, प्रतिप्रश्न करत राहण्याची ज्याला इच्छा आहे, जी गोष्ट आपल्याला येत नाही ती शिकून घ्यावी अशी किंवा मानसिक तयारी आहे, तो संशोधन करू शकतो. कट्टा मॉडेल हे पुस्तक अशा याचं आहे की मी का तर ते मला माहिती आहे म्हणून मी त्यांच्यावर काम केल्यामुळे त्या स्टोरी मला माहिती आहे. शाळेच्या मुलांनी संशोधन करून जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केलं आहे. कॉलेजच्या मुलांनी टोटली नवीन कन्सेप्ट आणले, नवीन गोष्टी केल्या आहेत. मग त्यातून काही पेटंट बाहेर पडले आहेत, काही टेक्नॉलॉजी बाहेर पडली आहे, काही फिलॉसॉफी ऑफ सायन्स मधली काही नवीन तत्व बाहेर पडली आहेत. हे शाळेतली मुलं करू शकतात, हे शेतकरी करू शकतात, हे गृहिणी करू शकतात. आणि त्याचा पाया काय तर अज्ञान हा त्याचा पाया आहे. आपण असं समजतो की एखाद्या विषयात संशोधन करण्यासाठी तुम्हाला आधी त्या विषयाचं शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये मास्टर्स पर्यंत तरी किमान पक्षी गेलं पाहिजे, PhD केली पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या विषयातलं संशोधन, म्हणजे तुम्ही आधी तज्ञता मिळवता किंवा तज्ञतेच्या जवळपास जाता आणि संशोधन करता. हे चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण संशोधनाचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे अज्ञानाच्या पायावरचं संशोधन, जे जास्ती मूल्यवान मला वाटतं. याचं कारण असं की अज्ञानी माणूस मूलभूत प्रश्न विचारतो. एखाद्या विषयामध्ये जो माणूस 25 वर्ष काढलेली आहे तो मूलभूत गोष्टी त्यांनी गृहीत धरलेला असतो, त्यांना प्रतिप्रश्न करायचं विसरून गेलेला असतो. पण जेव्हा तुम्ही मला काही समजत नाही अशा दृष्टीने काही नवीन विषयाकडे पाहता, त्यावेळेस तुम्ही मूलभूत प्रश्न विचारण्याची शक्यता जास्ती असते. माझा स्वतःचा प्रवास इतक्या उड्या मारत झालेला आहे की मगाशी जसं अनेकांची ओळख करून दिली की त्यांनी मास्टर्स कुठल्या विषयात केलं, संशोधन कुठल्या विषयात केलं, सुदैवाने माझी कोणी तशी ओळख करून देण्याची वेळ कोणावर आली नाही. ते इतकं अवघड आहे की मी आयुष्यात प्रचंड उड्या मारल्या की माझा मूळ विषय कुठला आहे मला विचारलं तर माहिती आहे पण ते मी विसरून गेलोय. तर आम्ही अलीकडच्या काळामध्ये अर्थशास्त्रातले काही मूलभूत प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग या अनेक अर्थशास्त्रज्ञांना विचारलं तर ते म्हणले की अहो या प्रश्नाचा आम्ही कधी विचार केलाच नव्हता. मग त्या विषयाचा, त्या प्रश्नाचा विचार करून त्याच्यावर 4 पेपर लिहिले आमच्या मुलांनी. तो प्रश्न इतका साधा आहे की मी काहीतरी एक इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यानंतर मला काहीतरी मिळतं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिटर्न्स आहे. आमचा प्रश्न अगदी साधा होता
की रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट याचा भागाकार कधी करायचा, वजाबाकी कधी करायची. तर अर्थशास्त्रज्ञांपैकी कोणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही. त्याचं कारण असं की भागाकार केला तर उत्तर टोटली वेगळं येतं आणि वजाबाकी केली तर उत्तर टोटली वेगळं येतं. मग दोन्हीपैकी काय घेऊन मी पुढे जायचं? मी माझा रेशो मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करायचा का डिफरन्स मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करायचा? दोन्हीची उत्तरं पूर्णपणे वेगळी आहेत. मग चांगली बिझनेस स्ट्रॅटेजी कुठली, किंवा त्याच्याहून जास्त रिफाईन प्रश्न असा की कुठल्या कंडिशनमध्ये आय शुड फॉलो अ रेशो मॉडेल आणि कुठल्या कंडिशनमध्ये मी त्यातला डिफरन्स घेतला पाहिजे. आता ते इकॉनॉमिक्सच्या जर्नलमध्ये कुठेतरी ते प्रसिद्ध पण झाले. आता इकॉनॉमिक्स कुठेतरी त्याचा विचार करायला लागले. आणि अलीकडे मला आता मी रिटायर झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा मी भांडून सोडलं. खरं तर म्हणजे मला आश्चर्य, मराठी विज्ञान परिषदेचं आणखी काय आश्चर्य, कृतज्ञता, कौतुक सगळं जे काय मिक्स आहे ते भांडखोर माणसाला सहसा पारितोषिक वगैरे कोणी देत नाही. तर ते मिळालं तर त्याचा फार मोठा हातरूप असायला पाहिजे. मी आयझरसारखी इन्स्टिट्यूट सोडली ते भांडण करूनच सोडली मला. पण ती सोडल्याचे अनेक परिणाम झाले आणि त्यातला एक महत्त्वाचा परिणाम असा की माझे काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आणि मग मला आधीच्या गोष्टी दिसत नव्हत्या त्या दिसायला लागल्या. कारण कुठल्याही सिस्टीमची झापडं असतात. कारण असं आहे की तुम्ही कुठल्या तरी विद्यापीठात आहात, कुठल्या तरी संस्थेमध्ये आहात, तिथं काय मोजलं जातं तर तुम्ही किती पेपर पब्लिश केले या वर्षात ते मोजलं जातं. ते कुठल्या जर्नलमध्ये केले, त्या जर्नलची प्रतिष्ठा काय ती मोजली जाते. तुम्हाला फंडिंग किती मिळालं ते मोजलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये येतो. म्हणजे मला गोष्टी सांगणारे मी मला जसं काही येत नाही. तर एक घडलेली गोष्ट अशी आहे की एक ग्लासगोच्या विद्यापीठातला एक तरुण शास्त्रज्ञ, त्याला मी मांडलेल्या काही गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या. तो म्हणला की आपण ह्याच्यावर काम करूया. म्हटलं काही हरकत नाही, माझ्याकडे काही पैसा नाही आहे, तुझ्याकडे असेल तर करूया. तर तो म्हणला ठीक आहे, आपण याच्यावरती एक फंडिंग प्रपोजल लिहूया. म्हणून आम्ही त्याच्यावरती जॉईंटली एक फंडिंग प्रपोजल लिहिलं. ते त्या कुठल्या तरी ब्रिटिश फंडिंग एजन्सीमध्ये त्यांनी ते पाठवलं. तर दुर्दैवाने म्हणा आणखीन काय असेल म्हणा ते त्याला फंडिंग काही मिळालं नाही. त्याच्यात नवीन काही नाही. साधारणपणे 80-90% फंडिंग प्रपोजलचे रिजेक्ट होत असतात, हे नॉर्मल आहे. त्यामुळे फंडिंग मिळालं नाही आहे विशेष काही नाही. पण त्याच्यानंतर असं झालं की फंडिंग मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी तो विचार सोडूनच दिला जो आयुष्यभर मी त्याच्यावर काम करत राहिलो. कारण हा माझ्या इंटरेस्टचा विषय आहे. फंडिंग मिळो न मिळो मी याच्यावर काम करणं सोडणार नाही, ती माझी पॅशन आहे. पण अकॅडमिक्समधल्या लोकांचं असं नसतं. काम कशावर करायचं आहे कोण ठरवतं तर फंडिंग एजन्सी ठरवते, तुम्ही नाही ठरवत. त्यांनी फंडिंग दिलं तरच काम होऊ शकतं. मग फंडिंग नाही मिळालं तर मग मी ह्याच्यावरती PhD स्टुडंट कसा घेणार, मग त्याला पैसे कुठून आणणार. तर बाहेर पडल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे पूर्वी लोक असंच काम करत होती. डार्विनला कुठे कोणाचं फंडिंग होतं, आईन्स्टाईनला कुठे रिलेटिव्हिटीवर काम करत. पुढे तो प्रोफेसर झाला ती गोष्ट निराळी, पण त्यावेळेस तो साधी एक क्लार्कची नोकरी करत होता, त्याला कुठे काय फंडिंग होतं. मोठमोठे शोध हे फंडिंग शिवायच लागलेले. मोठमोठे क्रांतिकारी शोध हे सगळे कुठलंही फंडिंग नसताना लागलेले आहेत. तेव्हा आपल्याला काय करायचं फंडिंग? आपला मोठा रिसोर्स काय? माणूस हा मोठा रिसोर्स आहे. तुम्ही उंबरा ओलांडून बाहेर पडलात की निसर्ग हा एक प्रचंड मोठा रिसोर्स आहे. आणखीन आपल्या घरात एक मोठा रिसोर्स आहे, ते म्हणजे कम्प्युटर आहे, इंटरनेट आहे. हे प्रचंड मोठे रिसोर्सेस असताना आपल्याला फंडिंग काय करायचं, आपल्याला संस्था काय करायची. मी बाहेर पडल्यानंतर मला खूप लोकांनी हा पण सल्ला दिला होता की स्वतःची संस्था काढा किंवा कुठल्या तरी संस्थेला जॉईन व्हा. मी म्हटलं नको. माझा आजपर्यंत खूप संस्थांबरोबरचा खूप प्रोजेक्टवरती काम केल्याचा अनुभव मला असं सांगतो की एकदा एखादी तुम्ही संस्था काढली की ती संस्था चालवणं हेच मोठं काम होऊन जातं. आणि तुमचे सगळे कष्ट त्या संस्था चालवण्यामध्ये, त्यासाठी फंडिंग होईल, त्याचं स्ट्रक्चर असेल, मग त्याच्या निवडणुका होतील, मग या सगळ्यामध्ये तुमचा वेळ जातो. आणि मूळ काम 100% नाही पण बऱ्याचपैकी बाजूला पडतं. म्हणजे हे जर का सगळे प्रकार नसते तर तुम्हाला त्या मूळ कामाला जास्ती वेळ देता आला असता. मग मी
ठरवलं की मी एक व्यक्ती म्हणूनच काम करेल. संस्थाची आवश्यकता पडली तर एवढ्या संस्था आहेत, कोणाबरोबर तरी आपण हात मिळवू आणखी त्या संस्थेबरोबर काम करू. तसं आता अर्थशास्त्रामधून मी डायव्हर्ट झालो. आता गोखले इन्स्टिट्यूटला माझ्याबरोबर काम करायचं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये एक दोन प्रश्नांवरती मी संस्थेवर नाही जॉईन होणार कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये. पण गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेला वाटलं की अरे इकॉनॉमिक्स संबंधी एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण ह्या माणसाच्या हात नाही. कुठे इकॉनॉमिक्स मी कधी शिकलो? कधीच नाही. पण इकॉनॉमिक्समधले प्रश्न शेतकऱ्यांबरोबर काम करताना उभे राहिले आणि असं लक्षात आलं की अरे ह्या प्रश्नाला अजून कोणी हातच घातलेला नाही. संपूर्ण भारतामध्ये ॲग्रिकल्चर मधला आत्ता सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर वन्य प्राणी शेतात धुडगूस घालून पिकाची नासाडी करतात. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आज आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम तुफान आहे. कित्येक लोकांनी शेती सोडून दिलेली आहे किंवा आपलं पीक बदललेलं आहे किंवा रानडुक्कर असताना भुईमुग घेणं शक्यच नाही. मग आम्ही कुठलं तरी असं पीक घेतो की जे सबनॉर्मल आहे खरं माझ्या कंडिशनला, पण ते किमान खाण्याचं प्रमाण कमी आहे म्हणून मी काहीतरी घेतो. गंमत अशी की मी अनेक कृषी विद्यापीठातल्या लोकांशी बोललो तर ते म्हणले हा प्रॉब्लेम आमचा नाही, तो वन खात्याचा आहे. म्हटलं आता हे शेतीविषयी आहे की नाही तुमचं विद्यापीठ? हो. मग शेतीविषयीचा प्रॉब्लेम तुम्ही नाकारता कसे? अकॅडमियाचे असे आपण तुकडे पाडलेले की माझा विषय बायोलॉजी, माझा फिजिक्स, माझा अमुक, माझा तमुक. ते म्हणले की मला सांगा की आमच्यापैकी कुठल्या डिपार्टमेंटचे लोक माकडांचा आणि रानडुकरांचा अभ्यास करतील? हे डिपार्टमेंट आहे प्लांट फिजिओलॉजी डिपार्टमेंट, एक प्लांट जेनेटिक डिपार्टमेंट, मग एक सॉईल सायन्स डिपार्टमेंट. कुठल्याच डिपार्टमेंट माकडांचा अभ्यास करत नाही. हो. मग शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आम्ही सोडवायचा कसा? आपल्या अकॅडमीचे तुकडे पडले, लोकांचे नाही तुकडे पडलेले. लोक अखंड आहेत, त्यांचे प्रॉब्लेम अखंड आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला बघायचं असेल तर आपण आपल्या विषयाचे तुकडे बाजूला सोडून पुढे गेलो पाहिजे. आणि म्हणून त्या कट्टामॉडेल पुस्तकाचं सगळं हे असं आहे की अकॅडमियामध्ये न बसणारं संशोधन कसं करायचं, विद्यापीठ आणि संस्था जे करू शकत नाही ते संशोधन आपण कसं करायचं. आणि ह्याच्याबद्दलच्या 15-20 स्टोरीज फक्त त्याच्यामध्ये आहेत. त्याची कन्क्लुजन काय काढायचं ते तुम्ही काढा. गोष्ट सांगणाऱ्यांनी त्याचं तात्पर्य सांगायला पाहिजे असं काही बंधन नसतं. तात्पर्य वाचणाऱ्याला आपोआप कळतं आणि त्यामुळे अशा गोष्टी सांगणं हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहून झाल्यानंतर आणखी एक घटना अशी घडली की पूर्वी आता यातलं बरंचसं काम मी विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन केलेलं आहे. आणि विद्यार्थी कुठले तर शाळेतले अंडर ग्रॅज्युएट्स, कधी कधी मास्टर्स डिग्रीचे, खूप कमी PhD स्टुडंट्स मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हँडल केलं. माझं बहुतेक काम हे फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी, कधी गृहिणी, कधी शेतकरी यांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे. या बाबतीत माझं अकॅडमी असे कधी पटलं नाही. त्यांचं म्हणणं असं की हा अशिक्षित माणूस आहे, तो तुम्ही कोऑथर म्हणून कसा घेतला? त्यांनी काम केलं की नाही, प्रश्न त्यांनी विचारला की नाही, मग तो कोऑथर आहे. त्याला PhD असो नसो तो प्रश्न नाही माझा. माझ्या शेजारी त्याचं लेखक म्हणून नाव असणार, तो जरी अशिक्षित असला तरी. हे सगळं तर आता माझ्या हातामध्ये विद्यार्थी नाहीत कारण मी तर रिटायर झालो, तर मी शिकवत वगैरे नाही. मग आता माझा वर्कफोर्स कुठे येणार? मला थोडंसं एकटं वाटायला लागलं की आपल्या हाताशी आता कोणी नाही. तर या जानेवारी महिन्यामध्ये मी सोशल मीडियावरती असे एक पोस्ट टाकली की मी असं काम करतो खुलेपणाने आणि 100% व्हॉलंटरी बेसिसवरती. पैसा नाही, फेलोशिप नाही, साधन नाही, काही नाही. माझ्याबरोबर कोणाला काम करण्यात इंटरेस्ट असेल तर या. प्रचंड रिस्पॉन्स आला, इतका की एवढी माणसं मी हँडलच नाही करू शकत. आता खूप लोकांचा हा पहिला उत्साह टिकत नाही, ते मलाही माहिती होतं. त्यामुळे नंतर त्यातली थोडी लोक टिकणार आहेत. पण आता माझ्या आजूबाजूला अशी एक टीम उभी राहिली आहे की ज्याच्यामध्ये शाळेच्या लोकांपासून रिटायर्ड लोकांपर्यंत आहेत, वेगवेगळ्या विषयाचे बॅकग्राऊंड असलेले आहेत. त्याच्यामध्ये गृहिणी आहेत की मी IT मध्ये होते पण मुलं लहान असताना नोकरी सोडली कारण मुलांकडे लक्ष देणं हा तेव्हा प्राधान्य होतं. आता मुलं जरा मोठी झाली, आता मला वेळ आहे. म्हटलं की काहीतरी एवढी क्वालिफिकेशन आहे तर करू शकतो आपण काहीतरी. मग
काही इंजिनिअरिंगचे लोक आहेत, काही नोकरी करून शनिवार रविवारी पण काहीतरी करूया असे म्हणणारे आहेत, काही रिटायर झालेले आहेत. आणि या सगळ्यांना मिळून एक नव्या पद्धतीने आपण काम करू शकतो. हे काम 100% सिरियस रिसर्चचं काम आहे. आणि हा रिसर्च आम्ही जागतिक पातळीवर पब्लिशही करतो. आणि मी गेल्या रिटायर झाल्यानंतर गेल्या 5-6 वर्षामध्ये मी जेवढं पब्लिश केलंय वर्षाचं ॲव्हरेज, ते मी इन्स्टिट्यूटमध्ये असताना पण करू शकत नाही. याचं कारण असं की ही संशोधनाची एक पूर्णपणे नवीन प्रणाली याच्यामध्ये निर्माण झाली आहे. असं करणारं मी पहिला आहे असं अजिबात दावा करत नाही, कारण पूर्वी असंच होतं. मेंडेलनी आणि डार्विननी असंच काम केलेलं आहे. आता त्या प्रकारच्या कामाकडे कुठेतरी आपल्याला परत जाण्याची आवश्यकता आहे. याचं कारण अकॅडमियाचं स्वरूप हे खूप कर्मकांडात्मक झालेलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की संशोधन म्हणजे PhD केली पाहिजे. हो नाही, 7वीतला मुलगा संशोधन करतो, स्वतःचा प्रश्न घेऊन करूया, स्वतःचा तो प्रश्न ॲड्रेस गुगल करण्याचा नाही, ॲड्रेस करण्याचा हे करा, प्रयत्न करा. त्याच्यामधून काहीतरी नवीन काम उभं राहण्याची शक्यता आहे. या कुठेतरी संशोधनाच्या जुन्या मॉडेलकडे परत जाण्याचा हा प्रयत्न आहे. आणि कट्टा मॉडेलचं मूळ सूत्र हे आहे. मला ज्या वेळेला पहिल्यांदा मराठी विज्ञान परिषदेने सांगितलं की आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देतो आहोत, तर पुरस्काराच्या कार्यक्रमाला या, त्यामुळे त्यांना असं म्हटलं की पुरस्कार घ्यायला मला आनंद वाटेल नाही असं नाही, पण मला तर पुरस्कार घेण्यापेक्षा हा विषय 4 लोकांशी थोडंसं बोलावा याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर ते आधीच्या कार्यक्रमामध्ये तशी थोडी वेळ नव्हती, म्हणून ते म्हणले की आपण हे नक्की करू, परत या. आणि त्यामुळे आज मला तुमच्याशी बोलता आलं याचा खूप आनंद आहे. आणि कट्टा मॉडेल कोणी वाचलं असेल, पण हां, कट्टाची एकच गोष्ट सांगण्याचा मोह आवडत नाही. हे मी कट्टा चालवत असे गरवारे कॉलेजमध्ये. हळूहळू ते कट्ट्याचं नाव व्हायला लागलं. त्यावेळेला अमेरिकेमधून 2 सायंटिस्ट आले होते पुण्यामध्ये. त्यातलं एकाचं नाव आहे ब्रूस अल्बर्ट्स. हा त्यावेळेला अमेरिकन प्रेसिडेंटचा विज्ञान सल्लागार होता आणि सायन्स मॅगझिनचा मुख्य संपादक होता. तर तो एकदा पुण्यात आला होता. आणि गंमत अशी की तो पुण्यात आला, याचा सर्वात पहिला निरोप मला आला की ब्रूस अल्बर्ट्सला पुण्यात यायचं आहे. त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाची गोष्ट. पंतप्रधानांना भेटण्यासाठी तो भारतात येणार होता. आणि दिल्लीनंतर कुठे जायचं, तर पुण्यामध्ये यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि पुण्यामध्ये म्हटल्यानंतर त्याला पहिलं नाव कोणाचं आठवलं असेल कर्मधर्म संयोगाने, तर माझं आठवलं. तर याचं कारण संशोधन केलेले खूप जण, एका मीटिंगमध्ये आम्ही आधी एकत्र होतो, संशोधन केलेले खूप जण होते, पण याचं संशोधनाचा प्रकार काहीतरी वेगळा. दुसरा ब्रूस अल्बर्ट्स एक झाला. दुसरं नाव मी नावं विसरायला लागले, म्हणजे वयाचा तो एक परिणाम नक्की आहे. रॉन व्हेल. रॉन व्हेल हा त्यावेळेला सेल बायोलॉजीच्या संघटनेचा त्यावेळेचा तो अध्यक्ष होता. तर रॉन व्हेलने सांगितलं की मला कट्ट्याला यायचं आहे. म्हटलं अहो आम्ही जास्त करून मराठीत बोलतो, काही हरकत नाही म्हणा, मला तिथे येऊन बसायचं आहे, तुम्ही काय करता कट्ट्यावर तिथे बघा. आता आठवड्यातून एकदा त्यावेळेस तुमचा कट्टा भरत असेल आणि वाटेल त्या विषयावर बोलायचं. फक्त तुमच्या बोलण्याला काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, गॉसिपिंग नाही करायचं. काहीतरी लॉजिक, काहीतरी प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्याचं काहीतरी कल्पना लढवल्या गेल्या पाहिजेत, मला काहीतरी नवीन सुचलं आहे ते व्यक्त केलं पाहिजे, एवढंच, विषयाचं बंधन नाही. त्यांनी ते सगळं कट्टा वगैरे ते सगळं आम्ही शक्य तितका इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला त्या दिवसापुरता. त्यानंतर परत गेल्यानंतर त्यांनी जर्नल ऑफ सेल बायोलॉजीच्या एडिटोरियलमध्ये कट्टा हाच शब्द वापरून त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे किमान कट्टा आणि ययाती हे 2 शब्द तरी माझ्याकडून विज्ञान वाङ्मयामध्ये गेले. तर मी आता एकतर्फी बोलण्याचं थांबतो. म्हणजे की काहींनी पुस्तक वाचलं असेल आणि आपली एक चर्चा त्याच्यावरती कुठल्याही प्रकाराने व्हावी ते मला आवडेल. आपण इथेच बसा, आपण चर्चा करूया या पुस्तकावर. श्रोत्यांमधल्या कोणी जर पुस्तक वाचलं असेल तर त्यांनी येऊन 2 शब्द बोलू. मी पुस्तक वाचलं मोठेपणा नाही, कारण मी एक परीक्षक होतो, त्यामुळे मला ते वाचायचंच होतं पुस्तक.
मला असं दिसतंय प्राध्यापक वाटवे, की तुम्ही आणि आमचे अध्यक्ष जे बी जोशी हे एका कुळातले दिसत आहे. विषयाचं काही बंधन नाही. आलेल्या माणसाबरोबर काम करायचं. त्यांनी सुद्धा कितीतरी शेती असेल, सौर ऊर्जा असेल, मल्टीफेज रिॲक्टर्स असतील, आम्हाला न समजणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अशा अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलं. पण दोघांच्यात मला एक गोष्ट अशी आढळून येते, की तुम्हाला एकदा याची मेथडॉलॉजी समजल्यानंतर विषयाचं बंधन नाही. म्हणजे तुम्ही ह्या संशोधन क्षेत्रातले IAS आहात. त्याचं कारण IAS झालेल्या माणसाला एकदा ॲडमिनिस्ट्रेशनवरती पकड आल्यानंतर तो शेतीच्या विभागात जातो, तो फायनान्सच्या विभागात जातो, तो आरोग्याच्या विभागात जातो, कुठेही जातो तो. आणि त्यामुळे मला खूप आश्चर्य असं वाटलं की डायव्हर्स झालेली मुलगी आली आणि यांच्याकडे सल्ला मागते. संगीताबद्दलचे कोणी लोक आले आणि त्याची चर्चा यांच्याकडे येऊन करतायत. असे अनेक विषय त्या कट्टा मॉडेलमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक 2-3 पानानंतर विषय बदललाय आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे. खरं म्हणजे कट्टा हा गुंड लोकांच्या मध्ये गेला तर वेगळा अर्थ आहे. आणि तुम्ही त्याला एक आणखीन वेगळा अर्थ आणून दिलेला आहे. पण हीच गोष्ट आपल्या जुन्या काळच्या शिक्षण पद्धतीमध्ये होती, की जिथं आश्रम व्यवस्था होती आणि मुलांनी प्रश्न विचारायचे आणि शिक्षकांनी त्याचं उत्तर द्यायचं आणि त्याच्यामधून मग पुढे ज्ञान हे जात असायचं. हल्लीच्या सारखं फक्त पुस्तकं वाचायची. तरी मला असं आठवतंय की पुण्यामध्ये पु ग सहस्रबुद्धे SP कॉलेजमध्ये जे होते ते अशा प्रकारचे प्रयोग करायचे. नोट्स काढल्यानंतर वर्गाच्या बाहेर पडताना त्या नोट्स ते फाडून टाकायचे. मुलं विचारायची, सर तुम्हाला परत शिकवायचं ना ते पुढच्या वर्षी मी वेगळा अभ्यास केला पाहिजे म्हणून साठी मी हे फाडून टाकलंय. आणि आम्हाला जी उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी मिळते ना ते पुढच्या टर्ममध्ये काय शिकवायचं याचा अभ्यास करण्यासाठी असते. आणि पुस्तकात धड्याच्या खाली जे प्रश्न दिलेले असतात, एखाद्या वेळेला ते म्हणायचे की आता तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा आणि विचारा, ते धड्याखालचे प्रश्न मला नकोत. किंवा नर फाटक असं करायचे शिकवताना. ते म्हणायचे उद्याला मी अमुक शिकवणार आहे, तुम्ही वाचून या. आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचे आता ह्याच्यावरती तुम्हाला काय समजलं आणि काय समजलं नाही ते आम्हाला सांगा, त्याच्यावरती आपण चर्चा करू. धडा तुम्ही वाचलात ना, आता आपण चर्चा करूया. तर ही जी शिक्षणाची वेगळी वेगळी पद्धत आहे, ती पद्धत त्यांनी अगदी सुरुवातीला बायोलॉजीच्या संदर्भामध्ये 2 बर्नर्सच्या मधली जी जागा आहे तिथं जंतू अजिबात नाहीत, बॅक्टेरिया अजिबात नाही, असा सगळा समज त्यांच्या गुरु गुरु या लोकांनी करून दिला तो वाटव्यांच्यापर्यंत. त्यांनी ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे केलं. परंतु एक विद्यार्थी मात्र शंका निर्माण करणारा निघाला. तोंडला, सर तुम्ही म्हणता ह्याच्यावर माझा विश्वास नाही, याच्यात प्रयोग करून आम्हाला दाखवा की खरंच तिथे नाहीये. आणि तो प्रयोग केल्यानंतर लक्षात आलं आहे तिथे जंतू. तर ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर अशा पद्धतीने हे जे कट्टा मॉडेल आहे, ही शिक्षण पद्धती मला वाटतं आपल्याकडे आली पाहिजे. आणि दुर्दैवाने काय झालंय की जे काही 150 किंवा असे दिवस शिक्षणाचे असतील शाळेमध्ये आणि त्याच्यासाठी दिलेले 20 धडे 25 धडे ते वाचून दाखवले की धडा शिकवून झाला. मुलांना प्रश्न विचारण्यासाठी वेळच मिळत नाही, संधी पण नाही. त्यामुळे जरी आम्ही शिक्षणामध्ये प्रयोग केले आणि त्या शाळांना ते दाखवलं की मुलांना प्रश्न विचारत विचारत तुम्ही शिकवा. आमच्याकडे विज्ञान परिषदेत असं आमच्या ह्या सगळ्या विज्ञान विभागाच्या भगिनी चारू शिलाजोईकर वगैरे करत असतात. तरी ते शाळेच्या एकूण टाइम फ्रेममध्ये त्यांना जमत नाही. त्यामुळे शिक्षण पद्धती ही कशा पद्धतीने पुढे चालली आहे, जरी भारताच्या शिक्षण पद्धतीला खूप नाव असतात परदेशामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा परदेशातली किती कमी आहे. जनरली मोठ्या मोठ्या विद्यापीठात चांगले. कालच मी वाचलं की इंग्लंडमध्ये इंग्रजीमध्ये नापास होणारी प्रचंड संख्येने मुलं आहेत. आणि वाटवे तुम्हाला गंमत सांगतो, 90 साली मी नोसिल कंपनीत काम केलं. ते त्यावेळेला एक डॉक्टर लक्स नावाचे आमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आले, ते इंग्लंडहून. त्यांना मी म्हटलं की टाइम्स ऑफ इंडिया मुंबईची भाषा आणि इंग्लंडमधल्या टाइम्स ऑफ लंडन याच्यात तुम्हाला फरक काय आढळेल? ते म्हणले क्वीन्स इंग्लिश तुम्ही टिकवून ठेवलीत अजून, आमच्याकडे नाही आहे ती इंग्रजी. त्यामुळे
कट्टा मॉडेल हे आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणखीन आपण ते अंमलात आणलं पाहिजे. भले आपण शाळेत शिक्षक नसू, कॉलेजमध्ये प्राध्यापक नसू, परंतु यांनी सांगितलं त्याप्रमाणे संशोधन करण्यासाठी बेसिक डिग्रीची गरज आहे असं नाही. सगळ्या महिला रोज नवीन पदार्थ काहीतरी शिकतात आणि तयार करतात. कोणची डिग्री त्यांच्याकडे? माझे एक पुण्यामध्ये गुरु होते, गोम जोशी नावाचे, BA ऑनर्स होते, पण सगळ्या विषयामधल्या खूप मोठ्या तज्ज्ञ लोकांना हरवू शकतील असे एकपाठी होते ते. त्यांना सहज म्हणायचे, गोविंदराव तुम्ही एवढे विद्वान आहात, तुमची बायको स्वयंपाकातली MA म्हणायचे ते. तेव्हा कट्टा मॉडेलबद्दल मला जे समजलं त्या पुस्तकाच्या वाचनानंतर, तर ते अफाट काम आहे. आणि मला वाटतं वाटवे तुम्ही जी भांडणं केली जागोजागी ती फळाला आली असं दिसतंय. त्यांनी मध्ये सांगितलं नाही, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ते काहीतरी काम करतात 5-7 वर्षे. धन्यवाद आप्पा. पाटकर सर या. मी हे पुस्तक परीक्षक म्हणून वाचलेलं नाहीये, वाचक म्हणून वाचलेलं आहे. कारण या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे तेच खूप सांगून जाणार आहे. लक्षात आलं का? सांगदेव आणि ज्ञानेश्वर माऊली हे मुखपृष्ठच या कट्टा मॉडेलचा अर्धा अर्थ सांगून जाणार आहे. आणि एक गोष्ट अशी लक्षात येते की या वाघावर फक्त पुरुष आहे, स्त्री नाही आहे. आणि त्या भिंतीवरती 2 मुली आहेत आणि त्या एका मुलाच्या मांडीवर पुस्तक पण आहे. त्या खूप नवीन नवीन गोष्टी आपण बघतो आणि संशोधनासाठी सुद्धा नवीन गोष्टी लागतात. हे या मुखपृष्ठावरूनच समजल्यामुळे हे पुस्तक वाचण्याची मला अगदी इच्छा झाली. आणि हे पुस्तक मी अगदी बॅक टू बॅक वाचलेलं आहे. ह्या कार्यक्रमात जे लोक आजपर्यंत आलेले आहेत त्यांना माहिती असेल की ह्या कार्यक्रमाचं नाव पूर्वी मला आवडलेले पुस्तक होते. श्रीमती अनिता कुलकर्णी आहेत, त्यांनी हा कार्यक्रम पुढाकार घेऊन सुरू केला होता. मग काही वर्षांनी त्याला एकसुरीपणा यायला लागला, म्हणून मग आपण विज्ञान हे फक्त पुस्तकात नाही वेगळ्या तऱ्हेने मांडता येऊ शकतं, म्हणून आपण त्याला मोठं विज्ञान दर्पण वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने विज्ञानाचं प्रतिबिंब उमटावं म्हणून त्याचं आपण नाव बदललं. पण पुस्तकावरती चर्चा करतो त्यामुळे ते जे जुनं नाव होतं ते परत आज सार्थ होत आहे, याबद्दल मला फार आनंद वाटतोय. आता चांगदेवांना ज्ञानेश्वर माऊलींची महती कळली, पण आजच्या संस्थांमध्ये जे संशोधन करतायत त्यांना कट्टा मॉडेलची महती कळेल की नाही याबद्दल मला अजून साशंकता वाटते. नंतर या पुस्तकामध्ये लेखकांनी त्यांना प्रदीर्घ काळात आलेले वेगवेगळ्या तऱ्हेचे अनुभव, गोड वाईट प्रिय अप्रिय म्हणजे भांडणापर्यंत सुद्धा जे आलेले आहेत ते अगदी प्रामाणिकपणे मांडलेले आहेत. स्वतःकडे कमीपणा घेऊन सुद्धा त्यांनी कुठली गोष्ट न लपवता मांडली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. त्यामुळे थोडं आत्मचरित्र आहे, थोडं प्रोफेशनल बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी या तऱ्हेचं हे पुस्तक आहे. आणि अशा तऱ्हेची पुस्तकं वैज्ञानिकांनी लिहिली पाहिजेत. कारण नेहमी जेव्हा एखाद्या जर्नलमध्ये पेपर पब्लिश होतो तेव्हा तो प्रयोग कुठे अयशस्वी झाला, कुठली कारणं त्याला अयशस्वी झाली याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. फक्त जे मिळालं यश त्याच्याबद्दलच मांडलं जातं. मात्र वाटवे आता हे चित्र बदलत आहे. बरीचशी जर्नल्स हल्ली त्यांना ते संबंध प्रयोग काय केला त्याच्यातले आलेले अनुभव पण द्यायला सांगतायत. आणि अशी काही जर्नलची आता कंडिशनच आहे की तुमचा पेपर आम्ही एक्सेप्ट करणार नाही जोपर्यंत तुम्ही तुम्हाला आलेले दुसरे अनुभव पण त्याच्यात मांडत नाहीत. त्यामुळे कट्टा मॉडेलचा एक वेगळ्याच तऱ्हेचा परिणाम म्हणू शकतो, पण असं आता व्हायला लागलं. कारण लोकांना लक्षात आलं की जसं
मायथॉलॉजी ही विज्ञानासाठी असं ययातीची गोष्ट सांगितली, तर हा अनुभव कोण सांगत नाही ना. मला रिसर्चची कल्पना कशी सुचली हे आपण सहसा सांगायला जात नाही. फक्त आपण ते काय केलं आणि हे वैज्ञानिक चाचणी बरोबर आहे तुम्ही मान्य करा असं करून आपण थांबतो. पण हा जो प्रवास कसा घडला, कशी तुम्हाला कल्पना सुचली, ट्रिगरिंग पॉईंट काय होता, हे अनुभव पण आले पाहिजेत. आणि मला वाटतं या अनुभवाला जागृत करण्याचं कट्टा मॉडेलनी फार मोठं काम केलेलं आहे. कारण जसं याने सांगितलं की संस्थेमध्ये संशोधन करताना मी फक्त तिथेच बघणार, दुसरीकडे बघणार नाही. किंवा जणलं तर थोडं एक त्याला सुपरफिशियल, ट्रान्सडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी वगैरे अशी गोंडस नावं दिली आहेत, पण तसं काही सहसा होत नाही आपल्या इथे. तर ते व्हायला पाहिजे. त्याचा हा कट्टा मॉडेल एक चांगल्या तऱ्हेचा अनुभव आहे. आणि जर सॉक्रेटिसचं आपण जर उदाहरण घेतलं, मोठा तत्वज्ञ होऊन गेला ग्रीक, निरक्षर होता, बोलण्यात चतुर होता, हुशार होता, पण त्याला स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं. पण तो बरोबर हेच करायचा. कुठेही गेला की त्या मुलाला किंवा माणसाला, गवंडीला विचारायचा, तू हे काम का करतोस, असं केलं तर काय होईल, तुझ्या मनात असं आलं का. तर हे त्या तिथल्या लोकांना पटलं नाही आणि शेवटी त्याला विष घेऊन त्याला तशी शिक्षा दिली गेली. पण अशा काटेरी मार्गावरून गेलं तरच विज्ञान आणि संशोधन खरोखर फळाला येतं. आणि मला वाटतं वाटवेने भांडणं केली, नोकरी सोडल्या, हा एक काटेरी मार्गच पत्करला. आणि कट्टा मॉडेलचं एक जे यश आहे ते त्याच्यातच दडलेलं आहे. असे किती लोक आहेत, किती संशोधक आहेत जे या मार्गाने जायला तयार आहेत. मला पटलं नाहीत, मी ह्याच्या पुढे तडजोड करणार नाहीत आणि मी नोकरीचा राजीनामा देतो, मला फंडिंग नाही मिळालं तर चालेल, पण माझ्या मनात आहे ते मला करायचं आहे, अशा तऱ्हेचे मार्गदर्शक पण मिळत नाहीत. त्यामुळे कट्टा मॉडेल रिप्लिकेट करता येईल का, अशा माझ्या मनात जो विचार होता, तर पहिले वाटवे रिप्लिकेट करता येतील का, असा एक पहिला तो प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. गुगल, विकिपीडिया, समाज माध्यमं या कट्टा मॉडेलला एका वेगळ्या तऱ्हेने मांडू शकतील का. तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला समाज माध्यम ते मिळालंय आणि खूप कमी लोक शेवटी राहतील, जो नेहमीचाच अनुभव आहे. पण कट्टा मॉडेलला अशा तऱ्हेने जर आपण रिप्लिकेट करू शकलो आणि त्याचे जर चांगले परिणाम मिळाले, तर प्रत्यक्षात नाही पण असं आता आपण जागतिक स्तरावरती कट्टा मॉडेल करू शकतो ना. तुम्ही तर फक्त पुण्यात आणि जिथे होता तिथेच करू शकलात. तर या उंचीचा कट्टा मॉडेल जर आपल्याला करता आला तर खरोखरच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला सोडवता येतील. कारण जे संशोधन संस्थात करतात की आपल्या पाठ्यक्रमात आहेत किंवा जे मार्गदर्शक करतात, ते झिजलेल्या पथावरनच जायचा प्रयत्न करतात. आपल्याला उत्तरांवरती प्रेम आहे की प्रश्नांवरती प्रेम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते फार खरोखर गरजेचं आहे. कारण प्रश्न संपले तर आमची नोकरी जाईल, त्यामुळे प्रश्नही वाढवा, आमची नोकरी टिकवा, अशा तऱ्हेचा आपण एक मनात लोकांच्या प्रश्न येतोय. या पुस्तकामध्ये पान 61 वरती, मी संबंध पुस्तक असल्यामुळे ती पृष्ठही सांगतो तुम्हाला, बुद्धीची उत्क्रांती कशी होत गेली याच्याबद्दल थोडी त्यांनी मीमांसा केलेली आहे. आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलत आहोत, तर या प्रश्नाचं एक वेगळं स्वरूपच आता विचारात घ्यायला पाहिजे. कारण ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या बुद्धिमत्तेनंच आलेली आहे आणि ती कृत्रिम बुद्धिमत्ता जर शेवटी आपल्याला मागे टाकून पुढे जाणार असतील, म्हणजे पुढचे यंत्रमानव, ह्युमनॉइड जे काय वगैरे म्हणतोय, आणि 2050 साली होऊ शकेल असं भविष्य पण आहे, तर मग आपल्या ह्या बुद्धिमत्तेचं करायचं काय, त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे आपण गुलाम होऊ का वगैरे, असे वेगळ्या तऱ्हेचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे कट्टा मॉडेल फार महत्त्वाचं आहे की या प्रश्नांना कुठलाही वैज्ञानिक उत्तर देत नाही. तो म्हणतो 2050 साली मी जिवंत असलेली माहिती मी कशाला विचार करू, पुढची पिढी करेल वगैरे वगैरे, अशा तऱ्हेचे विचार येत आहेत. त्यामुळे असे लोकांना घेऊन, मग त्यांच्याकडे डिग्री असो नसो, त्यांना काय वाटतंय की कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मागे टाकेल का, किंवा ती आली तर आपण तिच्याशी कसं वागायचं. तुमच्या घरात जसा कुत्रा, मांजर, पोपट असतो तसाच एक रोबो आला, मग त्याच्याशी तुम्ही कसं वागणार. तुम्हाला राग आला तर तुम्ही
मांजराला एक थप्पड माराल, कुत्राला माराल, रोबोला माराल, त्याने मारले ते सगळे दात पडतील आपले. त्यामुळे या लोकांशी म्हणजे यंत्रमानवाशी कसं जुळवून घ्यायचं हा पुढच्या पिढीला येणारा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर कोण द्यायला तयार आहे? कोणीच नाही. तर हे अशा तऱ्हेच्या मंथनातच येणार आहे. कारण त्या समाजातली जी पुढची पिढी आहे त्यांना या यंत्रमानवाबरोबर राहायचं आहे. तर यांच्याबरोबर कसं राहायचं यांचं मंथन आजपासूनच शाळेतल्या मुलांनी सुरू केलं पाहिजे. आणि त्याला कट्टा मॉडेलसारखा एखादा मंच मिळाला पाहिजे जिथे ते आपले विचार मांडू शकतात. आज कोणी शिक्षक वर्गात असा प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला तयार नाही आहे. त्या मुलाला बस खाली काय प्रश्न विचारतोस वगैरे वगैरे अशा तऱ्हेचं एक आपल्याकडे दडपण आणलं जातं आणि चांगले प्रश्नच विचारले जात नाहीत तर चांगली उत्तर कशी मिळणार. तर त्या दृष्टीने फार चांगलं काम केलेलं आहे. आणि स्वतःला कमी पडून इतरांना देणे निसर्गाला पसंत नाही असं पृष्ठ 72 वर यांनी नमूद केलंय. निसर्ग एक वेगळ्या तऱ्हेने वागतो असं त्यांनी मांडलंय की निसर्गाला अल्ट्रुइझम पसंत नाही. अल्ट्रुइझमचा अर्थ असा आहे की मी त्याग करतो त्यांना मला काही रिटर्न नको पण लोकांचं भलं व्हावं. परोपकार मी माझ्यासाठी करत नाहीये, लोकांचं भलं व्हावं. पण निसर्गाला हे मान्य नाही असं त्यांनी प्रतिपादन केलं आणि त्याच्यात त्यांनी चांगलं उदाहरण पण दिलेलं आहे. पण मनुष्य असा वागतो अशी उदाहरणं पण आहेत. आणि जर मनुष्य निसर्गाचाच भाग आहे तर मग मनुष्य आणि निसर्गात असा तफावत काय आहे असा एक माझ्या मनात विचार आला. वाटवे सर पुढे विचारती भाष्य करू शकतील. आणि मगाशीच त्यांनी वजाबाकी आणि गुणाकार आणि माझा विषय गणित असल्यामुळे मला ते प्रकरण फार भावलं. 115 पानावरती ते प्रकरण सुरू होतं की प्रत्यक्षात वजाबाकी करायची की गुणाकार कसा भागाकार करायचा हे उपयुक्त ठरतं हे व्यवहार आणि समज याच्यातला खरा फरक आहे. आणि तिथे मग वजाबाकी करायची की गुणोत्तर काढायचा याचा आज तरी आपल्याकडे काही त्याचं समाधान नाही आहे. कारण गणित हे वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेलं आहे. अमूर्त दोन संख्या घेऊन त्यांचा गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज काय वर्गमूळ काढा वगैरे वगैरे. तर ते किंवा भूमितीमधला आपण कुठलाही त्रिभुज घेतला तो त्रिभुज तुम्ही लाकडाचा बनवा सोन्याचा बनवा किंवा सारा कागदावरती करा 180च त्या कोणांची बेरीज येईल. हे गणित हे अशा तऱ्हेने एका चौकटीत बांधलं गेलेलं आहे. पण हे गणित जेव्हा आपण प्रत्यक्षात वापरायचा प्रयत्न करतो जसा याने दाखवला की वजाबाकी आणि भागाकार कसा करायचा. रानडुकरांचं गणित वेगळे, शेतकऱ्याचं गणित वेगळे आणि जे सबसिडी देणारं गव्हर्नमेंट आहे त्याचं गणित वेगळं आहे. तर या तीन गणितांची सांगड कशी घालायची हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जर गोखले इन्स्टिट्यूट तुम्हाला बोलवत असेल तर जरूर जा. कारण हा फार मोठा प्रश्न आहे. शेतीमध्ये यांनी मांडलेला ही बाजू पण बरेच वेळा आपण लक्षात घेत नाही. हे नुकसान होतं आणि प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. तर ह्या गणिताला कसं बॅलन्स करायचं याची जर आपल्याला टेक्निक काढता आली तर आपल्याला बरंचसं नुकसान वाचवता येईल आणि एखाद्या वेळी नवीन गणितसुद्धा बनवता येईल. या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतः मान्य केले की त्यांना गणितात रस नव्हता. आणि नंतरही असंही लिहिलं आहे की आता मात्र संशोधनात जर पुढे जायचं असेल तर गणित संख्याशास्त्र वगैरे आलंच पाहिजे. अनिवार्यच झाले जवळपास असं म्हणतो. आणि त्याचा त्यांनी द्यूत सिद्धांत म्हणजे गेम थ्रीचं एक ॲप्लिकेशन पण दाखवलेलं आहे. त्यामुळे मराठी विज्ञान परिषद फक्त विज्ञान आणि गणितावरती पण भर देते. याला तुमचा पाठिंबा असावा. आणि विज्ञान हे करिअरसाठी नाही तर जगण्यासाठी आहे. संशोधनाला एक रुटीन नोकरी म्हणून करू नका. हे पृष्ठ 2006 नंबर 2006 वरती त्यांनी लिहिलेलं आहे आणि खरोखरीच आहे. जे CSIRच्या किंवा दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये करणारे सायंटिस्ट आहेत एखादी ICT अपवाद असेल तिथे हे असं रुटीन झालेलं आहे. वर्षाला इतके पेपर इतकं संशोधन इतकी पेटंट्स तर तुमचं पुढचं इन्क्रीमेंट मान्य झालं वगैरे वगैरे. तर ही नोकरी झालेली आहे. त्याच्यातला जो खरोखर आनंद आहे जी खरोखर आपण म्हणतो की सर्जनशीलता आहे ती मागे पडत जाते. ती कशी टिकून राहायची टिकवायची त्याला वाव कसा मिळेल त्याच्यासाठी हे कट्टा मॉडेल फार उपयोगी आहे. तर हे आपण आपल्या
संस्थांमध्ये पण कसा आणता येईल याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. पृष्ठ 29 वर विज्ञानातील अंधश्रद्धा, पृष्ठ 80 वरती मनात कविता संगीत यांची निर्मिती कशी होते, आणि पृष्ठ 169 वरती उत्क्रांत मानसशास्त्राच्या भूमिकेतून, एव्होल्युशनरी सायकोलॉजीच्या भूमिकेतून विज्ञान व संशोधन या विषयावरती पुस्तकं लिहायची त्यांनी मनीषा व्यक्त केली आहे. तर माझा आग्रह आहे की तुम्ही ह्याच विषयांवर नाही, आणखी अनेक विषयावरती तुमचे थोडे वेगळे विचार जरूर मांडावेत. त्यांचं स्वागत नेहमीच केलं जाईल. पारितोषिक हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे कट्टा मॉडेलला, पण ही पुस्तकं समाजासाठी खूप उपयोगी पडतील. कारण जो प्रदीर्घ अनुभव आलेला आहे, काही पिढीपर्यंत तरी हा अनुभव टिकून राहील. पुढे यंत्रमानव आलं ते काय माहीत नाही, पण काही पुढच्या लोकांना याच्यापासून एक वेगळ्या तऱ्हेची चालना मिळेल विचारांना. म्हणून ती पुस्तकं तुम्ही जरूर लिहावी असं मी तुम्हाला आग्रहाने सांगतो. पुस्तक खरोखरच 207 पानी पुस्तक आहे, खरोखर वाचण्यासारखं आहे. आणि 207 वरती हे पुस्तक संपतं. 208 पानावरती फक्त 3 ओळीचा त्यांचा परिचय आहे. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की किती साधेपणाने, सामान्यपणाने त्यांनी हा संबंध प्रवास केलेला आहे. जरी त्यांना एवढे पारितोषिक, चांगल्या जर्नलमध्ये पेपर्स आणि अगदी गृहिणींपासून लेखक घेऊन त्यांनी केलेले आहेत, हे फार थोड्या लोकांना जमतं. तर असं हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आता शेवटचंच इथपर्यंत मला वाटतं वाटवेचं लेखन आहे, पण याच्या पुढचं पान वाचल्यानंतर मला एक खूप खटकलं. कारण ह्या पानावरती वाटवे आतापर्यंत कसे वागत आलेत की बंधनं झुगारून काम करावं. पण ह्या पानावरती बंधनच बंधन आहेत. या पुस्तकातला मजकूर तुम्हाला असा करता येणार, तसा करता येणार, वगैरे वगैरे. हे पान एखादी त्याने लिहिले नसेल, प्रकाशकाने लिहिलं असेल, आणि एखादी त्यांच्याशी तुमचं भांडण झालं असेल की मला माहीत नाही, पण नसेल तर भांडण करा. कारण आपण आता क्रिएटिव्ह कॉमन्स या जगात आहोत. तर नुसतं काय 300 रुपये घेऊनच पुस्तक वाचलं तरच तुम्हाला ज्ञान होईल अशा समजुरात राहू नये. म्हणून हे पान पुढची जर आवृत्ती काढली तर ड्रॉप करता येईल तर बघावं, नाहीतर मग प्रकाशक बदलावा. जे असेल ते करावं, पण हे जरूर करा. आणि अशीच चांगली निर्मिती तुमच्याकडून हो अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. कट्टा मॉडेल ह्या पुस्तकाचं किंवा 16 पुस्तकांचं परीक्षणामध्ये मी एक परीक्षक म्हणून होते, आणि माझी पहिलीच पसंती कट्टा मॉडेलला आली. बाकीच्या परीक्षकांशी चर्चा करताना त्यांनाही हे पुस्तक भावलं. मला पहिल्यांदा भावलं याचं कारण एक असंही असू शकेल की मीही MES कॉलेजची विद्यार्थिनी आहे, आणि तिथे असे 2 अवलिया मला दिसले. प्राध्यापक वाटवे तर होते, पण आम्हाला ते आमच्या वेळेला ते नव्हते. पण हेमा साने अजूनही पुण्यामध्ये आहेत, आणि त्या कशा अवलिया आहेत हे मला वाटतं बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. ते अजूनही कंदिलाच्या प्रकाशात त्या राहतात. सभोवताली झाडे आहेत, वनस्पतीशास्त्र त्या शिकवायच्या. पण असे अवलिया तयार झालेच पाहिजेत असं मला प्रकर्षाने वाटलं. सरांनी म्हटलंय की विज्ञानात कुणी छोटा मोठा खालचा वरचा असा नसतो, नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. सगळ्यात मला भावलं हे असं की विज्ञान शिक्षण ही एक कला आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रत्येकाने आपली शैली आपल्या पद्धतीने विकसित करावी. छोट्या मुलाला चित्र काढायला सांगितलं तर 2 रेघा काढतो. अगं तो माकड आहे, माकड असं आपल्याला म्हणतो. त्याच्या कल्पनेत ते माकडच असतं. आपल्याला ते जाणवत नाही, पण ते माकड असतं. मग त्याला तो शेपूट काढतो म्हणून एक रेघ काढतो. असं ही एक विज्ञान सुद्धा एक कला आहे, हे सरांनी मांडलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या शैलीने आपल्या पद्धतीने ही कला विकसित करायला हवी.
ज्यात सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्याचा अनुभव प्रत्येकाला आपापल्या परीने मिळत असतो. साधी गोष्ट आहे, आता मी गृहिणी असल्यामुळे सांगते की कणिक तीच, तवा पोलपाट लाटणं वगैरे तेच, पण प्रत्येक गृहिणीची पोळी वेगळी लागते. तिच्या हाताला चव असते असं म्हणतात. कोणाची चांगली होते पुरणाची पोळी, कोणाची जास्त चांगली होते, कोणाची मऊसूत होते, कोणाची कडक होते. असं का बरं? पदार्थ तेच आहेत. म्हणजे ही कला प्रत्येकाने आपल्या दृष्टीने सौंदर्याने फुलवायला पाहिजे आणि त्याचा अनुभव आपण घेता घेता इतरांनाही सांगायला पाहिजे. विज्ञान हे विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, हे या पुस्तकात प्रकर्षाने मांडलेलं आहे. आणि अशीच उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. कट्ट्यावरती चर्चा होत असताना काही संशोधनं तिथं झाली. आता माझं वय 75+ आहे. कित्येक वर्ष मी गवारीची भाजी करते आहे. गवारीच्या भाजीच्या शेंगा किडक्या नसतात, हे मला पुस्तक वाचल्यानंतर अनुभवायला मिळालं. म्हणजे हे गृहिणीच्या खरं लक्षात आलेलं असतं की आपण मटार सोलले तर बरेच किडके निघतात, पापडीच्या शेंगा सोलल्या तर बऱ्याच किडक्या असतात, पण गवारीच्या भाजीमध्ये असं काहीतरी द्रव्य असावं का, असा संशोधनाचा विषय या पुस्तकाच्या वाचनातनं माझ्या डोक्यात आला. मी संशोधन केलेलं नाही, संशोधक नाही, साधी गृहिणी आहे, पण खरोखर या पुस्तकामध्ये अशी काही उदाहरणं आहेत. गरुडाचं घरटं आहे, त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. अनेक उदाहरणं ह्याच्यामध्ये आहेत की जी मुलांनी विकसित संशोधन केलेलं आहे. रानडुकरं शेतात घुसतात, शेताचं नुकसान करतात. शेतकरी अशिक्षित आहेत, सरांनी मगाशीच सांगितलं की अशिक्षित असले तरी त्यांना आपलं नुकसान भरपाई कशी मिळेल हे बरोबर गणित कळतं. हे संशोधन आहे. भले एखादा शेतकरी कुंपण घालतो विशिष्ट तऱ्हेचं, पण त्याच्या शेतात तो शिरणार नाही, पण त्याच्या लगतच्या शेतात शिरून रानडुकरं आपलं पोट तर नक्कीच भरत. हा असा व्यापक विचार या कट्टा मॉडेलमध्ये आहे. कापसाची कोळी बोंड रानडुकरं खातो. झाड तर उभं दिसतं, नुकसान झालंय का बाहेर न पाहिलं तर नाही. नीलगाई आणि हरणं घुसतात शेतामध्ये, ते अख्खं फक्त कोवळं शेंडा खात, झाड तर उभं दिसतं. म्हणजे असं संशोधन शेतकरीच करू शकतो. झाड उभं दिसतंय, शेताचं काही नुकसान झालेलं नाही. आणि मगाशी सरांनी सांगितलं की 3 संस्था एकत्र येऊन त्याचं किती नुकसान झालंय हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. सरकारी 3 संस्था एकत्र येतील आणि त्या शेताचं किती नुकसान झालंय हे सांगणं अशक्य कोटीतलं आहे. त्यामुळे काय केलं जात असेल हे आपल्याला पूर्णपणे त्याची कल्पना येते. गरुडाच्या घरट्याचं संशोधन त्यांनी केलं. पहिलंच मला वाटतं ते संशोधन आहे. 7वीतल्या मुलांनी ते घरटं कुठे आहे पाषाणला, पुण्याला टेकडीवर जाऊन त्याचं संशोधन केलं. त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की ठराविक वेळी तिथं जाऊन बसायचं आणि घरट्यात नर कधी येतो, मादी कधी येते, अंडी कधी उठतात वगैरे पाहायचं. पण प्रत्येकाला वेळेचं बंधन असल्यामुळे 2 तास दिले तरी काहीही होत नव्हतं. पण एका विद्यार्थ्याने मात्र ते शोधून काढलं, कसं ते घरट्यातनं पिल्लू बाहेर आलं, केव्हा आलं, नर काय करतो, कसं मादीला अन्न आणून देतो वगैरे ही उदाहरणं यामध्ये आहेत. आणि लबाड फुलं, फुलं लबाड असतात. ऐकायला आपल्याला जरा नवल वाटेल, पण सरांच्या टीमच्या संशोधनामध्ये कृष्णनाथ कुंटे याचं उदाहरण सरांनी दिलेलं आहे की त्यांनी हे लक्षात आणून दिलं की एका झाडावर मुद्दामून काही मध नसलेली फुलंही असतात आणि झाड ते मुद्दामून तयार करत. म्हणजे मध असलेली फुलं तर आहेच, पण मध नसलेली फुलंही, म्हणजे फुलं पण लबाड आहेत, आपल्याला खाऊ नये. मग
बाकीची मध असलेली फुलं खाऊन संपल्यानंतर जी राहिलेली फुलं आहेत ती मध नसलेली, मग पुढच्या वेळेला येतील ती मध असलेली फुलं त्या झाडाकडे बाकीचे नष्ट करण्यासाठी कोणी डुंकूनही पाहणार नाही. अशी सोपी सोपी उदाहरणं आणि सर्वसामान्यांना माहीत नसलेली उदाहरणं कट्टा मॉडेलमध्ये दिलेली आहेत. बरं, सर नुसतं विज्ञान संशोधनच करतात असं नाही, त्यांना सामाजिक विषयाचीही जाण आहे. त्यांच्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून 2 उदाहरणं फक्त मी देते की एक सामाजिक जाणीव असलेली सरांच्या मध्ये कशी आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांचीही साथ आहे. एक त्यांच्या विद्यार्थिनीचं उदाहरण दिलेलं आहे. ती फारशी हुशार नव्हती, शार्प नव्हती. मिक्झोबॅक्टेरिया हाताळण्याचं कौशल्य फक्त एखादी स्लाईड तयार करणं हे अतिशय कुशलतेचं काम असतं आणि ते कुशलतेचं काम त्यांच्या एका विद्यार्थिनीमध्ये होतं, पण ती हुशार नव्हती आणि पुढे पुढे करणारीही नव्हती. ते हाताळण्याचं कौशल्य असलेली मुलगी ही आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे म्हणून मी हे उदाहरण मुद्दामून मांडते की घरच्याच एखाद्या नातेवाईकाकडनं भ्रष्ट झालेली होती. त्यामुळे तिचा पुरुष जातीवरचा संपूर्ण विश्वास ढळलेला होता. पण सरांनी त्या मिक्झोबॅक्टेरियाची स्लाईड तिच्याकडनं करून घेतली, तिचं संशोधन प्रसिद्ध केलं आणि ती विद्यार्थिनी पहिल्यांदा पुरुष जातीकडे तुच्छतेने बघायची, कोणत्याही पुरुषाशी संपर्क नको. त्या विद्यार्थिनीचे सरांना पाहिल्यानंतर असे उद्गार आले की पुरुष चांगलाही असू शकतो, हे मला तुमच्यामुळे आज समजलं. आत्ताच्या सामाजिक परिस्थितीत खरोखर हे म्हणजे त्यांच्या मिसेसनी सुद्धा त्यांना याच्यात साथ दिली. त्या मुलीचं पुढे लग्न झालं आणि ती पुन्हा भेटायला आली वगैरे वगैरे, गोष्ट वेगळी आहे. पण इतका विश्वास त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संपादन केलेला आहे. आणि एका विद्यार्थिनीची परीक्षेच्या आधी काही दिवस एकटी आईच होती आणि ती मृत्युमुखी पडली आणि तिचा पेपर होता आणि पेपराच्या आदल्या दिवशी वाढदिवस वगैरे होता. आई असल्यामुळे ती अतिशय नाराज झालेली होती. त्या विद्यार्थिनीच्या घरी मुद्दामून ते गेले, तिला वाढदिवसाची पेस्ट्री दिली आणि सांगितलं की आई हे पेस्ट्री बघतीये, तुझा वाढदिवस आहे, उद्या पेपरला जा, आईने तुला एवढ्या कष्टाने शिकवण्यासाठी जे काय मेहनत घेतली ती लक्षात घे. आणि ती विद्यार्थिनी उत्तम तऱ्हेने पास झाली. अशी सामाजिक जाणीव असणं, विज्ञान संशोधन म्हणजे झापड लावलेलं आहे असं आपल्याला वाटत असतं, पण सरांच्या उदाहरणावरनं ते दिसतं आहे. कोणीही आदिवासी शेतकऱ्यांच्याकडनं त्यांनी बरीच संशोधनं आणि सर्वात महत्त्वाचं की एक विज्ञान परिषदेची पत्रिका ह्याला अपवाद आहे, मी सांगते त्याच्या आधीच स्पष्ट करते की एखाद्या विज्ञान नियतकालिकामध्ये एखादा लेख छापून येण्यासाठी संपादक काय करतात की एखाद्या परीक्षकांच्याकडे तो लेख पाठवतात. परीक्षकाचं नाव गुप्त ठेवतात, म्हणजे इदम न मम. संपादकांना त्याचं काही हे होत नाही. समजा त्याच्यावर काही चर्चा झाली, परीक्षकांचं नावही गुप्त आहे, संपादक म्हणतात आम्ही नाही, आम्ही काही सायन्सवाले नाही, त्यामुळे आम्हाला काही याची माहिती नाही. हा पिअर रिव्ह्यू हा छापून येण्यासाठी बरेच त्याला अँगल्स आहेत, बरेच गोष्टी आहेत. आणि काय काय करतात हल्ली आता माहिती आहे, PhD साठी निबंध रेडीमेड मिळतात, ते घेऊन PhD करता येते. अगदी PhD कडे जायला नको, आमचं नेहमी शालेय विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रदर्शन असतं. एका वॉर्डमध्ये जो प्रदर्शनीय वस्तू ठेवलेली असेल तीच दुसऱ्या वॉर्डमध्ये दुसरे जण कॉपी करून ठेवतो. म्हणजे हे असं व्हायला नको आहे. तर त्यासाठी पुस्तकाचा वापर, विज्ञान कट्टा आपण चालवला पाहिजे, हे नक्की आहे. आणि सरांनी ह्या कट्टा मॉडेलमध्ये अशी 1919 पासून 3.5 वर्षामध्ये
22 शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यातले 17 मुख्य नियतकालिकात आहेत. म्हणजे पियर रिव्ह्यू न करता ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि इतर काही सन्माननीय नियतकालिकामध्ये सुद्धा हे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तर सर, हे कट्टा मॉडेल पुस्तक हे अतिशय सुंदर आहे आणि पाटकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती बंधनं नकोत, सगळ्यांनी हे वाचलं पाहिजे असं मला जरूर वाटतं. खूप छान आनंद झाला पुस्तक वाचून आणि आपल्याला पारितोषिक देणं हे परिषदेचं काम आहे. परिषदेत आम्ही एक बालवैज्ञानिक संमेलन घेतो आणि त्या संमेलनामध्ये मुलांना एखाद्या विषयाच्या विविध अंगाने कसा विचार करायचा हे या कट्टा मॉडेलच्या सहाय्याने नक्की कळेल आणि आपण त्याला मार्गदर्शन कराल असं वाटतंय. धन्यवाद. 2 गोष्टी या निमित्तानं सांगण्याची इच्छा आहे. अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचं एक मॉडेल काही नोबेल प्राइज विनर्स लोकांनी ठेवलेलं आहे. त्याला ते कॉर्नर म्हणतात. त्या कॉर्नरमध्ये दर एक 6 महिन्याला, 3 महिन्याला, 4 महिन्याला एक नोबेल प्राइज विनर येऊन बसतो आणि एनीबडी फ्रॉम स्कूल टू फार्मर टू एनीबडी तो तिथे येऊन त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. त्यांना काय आयडिया आहे. कट्टाचा मला कल्पना खूपच आवडली कारण यांनी त्याच्यातही मॉडिफिकेशन केलंय. कारण यांनी त्याच्यामध्ये कट्टामध्ये बऱ्याच आता जे लोकांनी वाचले त्यात असं दिसतंय की कट्टामध्ये त्यांना ज्ञान लोकांकडून देखील मिळते. आता त्यांनी एक सांगितलं, नेहमीच प्रश्न विचारला कारण शेतकऱ्याचा प्रश्न विचारल्यानंतर मला वाटलं मी शांत बसणं योग्य नाही. त्यांनी सांगितलं की जनावरांचा प्रश्न शेतीमध्ये आहे आणि त्यांनी बऱ्याच कृषी विद्यापीठाला चर्चा केली. मला असं वाटतंय 76 कृषी विद्यापीठापैकी त्यांनी कदाचित 2-4 कृषी विद्यापीठालाच विचारलं असेल. ह्याच्यावर चांगल्या प्रकारचं संशोधन चालू आहे. सगळ्या विद्यापीठामध्ये आहे. ICAR मध्ये सुद्धा याच्यावर पडत आहे. आज प्रत्येक सोशल याच्यामध्ये जनावराचं सोशल बिहेवियर काय आहे, तो का खातो, रानडुक्कर असेल किंवा नील गाय असेल किंवा काय, त्याला कोणत्या प्रकारच्या आवाजाची भीती वाटते, कोणत्या प्रकारच्या रंगाची भीती वाटते, कोणत्या प्रकार, याच्यावर आज आता नवीन नवीन मॉडेल्स निर्माण झालेले आहेत आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. हा एक भाग झाला. परंतु अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आमचे वाटवे साहेबांनी आज पुस्तकाच्या रूपाने आमच्यासमोर आणला. मला आता इन्स्पिरेशन झालं की आता हे पुस्तक मला वाचण्याची घाई झाली आहे आणि मग त्याच्यातून मला असं वाटतं मी काही सजेशन त्यांना जरूर देऊ शकतो. दुसरा विषय मराठी विज्ञान परिषदेत असल्यामुळे मला एक उदाहरण आणखीन द्या वाटते. कदाचित वाटवे साहेबांना कॉर्नबर्ग नावाचे एक सायंटिस्ट होते. कॉर्नबर्ग आणि खुराना, हे खुराना म्हणून आपले इंडियाचे नोबेल प्राइज विनर आहेत बायोकेमिस्ट्रीमध्ये. कॉर्नबर्ग ज्यावेळी इंग्लंडमध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालं, त्यांना जे नोबेल प्राइज मिळालं ते बेसिकली फॉर प्रोटीन सिंथेसिससाठी मिळालं होतं. त्यांनी मग पुढे जाऊन त्याचं पूर्ण सिंथेसिस कसं होतं प्रोटीनचं, तिथल्या सामाजिक लोकांनी त्यांचा सत्कार करायचा ठरवला आणि त्या सत्कार समारंभामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही काय संशोधन केलं हे एकही टेक्निकल शब्द न वापरता तुम्ही हे आम्हाला समजावून सांगा. अमायनो ऍसिड आम्हाला हा शब्द माहीत नको, आम्हाला बॉन्ड काही माहीत नाही आहेत, न सांगता तुम्ही आम्हाला हे एक्सप्लेन करा. मला असं वाटतं की हे ज्यावेळी मी त्याची कॅसेट आम्हाला दाखवण्यात आली पुसा इन्स्टिट्यूटमध्ये, मी ज्यावेळी विद्यार्थी शिकत होतो, मला प्रोटीन सिंथेसिस त्यावेळी जास्त कळलं जे शिकवण्यापेक्षा. याचा अर्थ एवढाच आहे की आम्हाला ज्यावेळी विज्ञानाचं, आज आम्हाला जो प्रश्न पडतो पुष्कळ वेळा सायन्स कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा इश्यू जो आहे आजही आमच्या देशामध्ये, विज्ञानाविषयी जे काही अज्ञान आहे ते जर दूर करायचं असेल तर विज्ञानाची जी भाषा आहे ती तुम्हाला बदलून शेतकऱ्यापर्यंत मला नेण्याचा इतका प्रॉब्लेम येतो. कारण त्यांना सांगताच येत नाही व्हायरस म्हणजे काय माहीत नाही, त्यांना न्यूक्लिओ प्रोटीन काय माहीत नाही. तो म्हणतो मला हे काही कळत नाही, मला फक्त हे सांगा की हा व्हायरस कसा कमी करायचा आहे. आता हे जे प्रश्न आहेत ते मला असं वाटते या विज्ञान आपल्या परिषदेतर्फे हे मोठ्या प्रमाणात जर आपण केले सायन्स कम्युनिकेशन इन मराठी, तर मला असं वाटतं याचा समाजाला जास्त उपयोग होईल. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.
अभिप्राय व्यक्त केले त्याबद्दल मी आभारी आहे. मला वाटतं वेळेच्या अभावी आपल्याला ही चर्चा इथे थांबवावी लागेल आणि पुढील कार्यक्रमाला आपण जाऊया. धन्यवाद.